नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा प्रणय कथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. ही गोष्ट माझी आणि माझ्या आम्मीची आहे. माझं नाव सलीम आणि तिचं नाव झीनत. माझे अब्बा मुस्ताक अली यांनी तिच्यासोबत निकाह केला तेव्हा ती 18 वर्षांची होती. लग्नाच्या एका वर्षातच माझ्या मोठ्या भावाचा म्हणजेच इम्रानचा जन्म झाला. त्यानंतर एका वर्षानं माझी बहीण शबनम आपाचा जन्म झाला. जेव्हा माझी अम्मी 21 वर्षांची होती तेव्हा तिनं मला जन्म दिला. माझ्या ह्या टिपिकल मुस्लिम फॅमिलीसोबत मी मुंबईमध्ये मस्जिद बंदरला राहतो. माझे अब्बा एक शांत गृहस्थ आहेत. भेंडी बाजारमध्ये त्यांचा लाकडाचा वखारीचा व्यवसाय आहे आणि ते लाकडाचा एक्सपोर्टचा बिझनेसही करतात. ते घरातून सकाळी लवकर जातात आणि रात्री उशिरा येतात. सुरुवातीला अब्बा आणि अम्मी त्यांच्या मॅरिड लाईफची खूप मजा लुटायचे, पण नंतर 3 मुलं झाल्यानंतर अब्बांचा माझ्या अम्मीमधला इंटरेस्ट संपला. नंतर त्यांनी स्वतःला आपल्या बिझनेसमध्ये गुरफटून घेतलं आणि अम्मीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. माझी अम्मी त्यानंतर एकदम शांत राहायला लागली. अब्बाचं अम्मीवरती अजूनही प्रेम आहे आणि तरीही ती त्यांना खूप मान देते आणि त्यांच्यावर खूप प्रेमही करते. बऱ्याचदा ते एकमेकांसोबत हसताना विनोद करताना दिसतात, पण पहिल्यासारखे नाही. जरी माझी अम्मी सदैव हसत खेळत उत्साही दिसत असली तरी मला माहीत होतं की ती आतमध्ये कुठेतरी दुःखी आहे. माझा मोठा भाऊ इम्रान शिक्षणामध्ये अजिबात त्याला इंटरेस्ट नव्हता. तो नेहमी टपोरी मुलांमध्ये राहायचा आणि बराचसा वेळ घराच्या बाहेरच असायचा. अब्बा आणि अम्मीने त्याची वाईट संगत सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केला, परंतु त्यानं ती कधीच सोडली नाही. नंतर मग त्यांनी त्याला वाऱ्यावर सोडून दिलं. माझी मोठी बहीण शबनम आपा एकदम गंभीर मुलगी होती, माझ्या अब्बांसारखी. शिक्षणातही ती हुशार होती आणि तिचं जीवन म्हणजे आमचं घर, तिचं शिक्षण आणि तिच्या काही मैत्रिणी एवढ्यापुरतंच लिमिटेड होतं. मी माझ्या दोन्ही भावांपेक्षा मात्र वेगळा आणि ॲक्टिव्ह आहे. मी खूप बडबड आहे आणि मला साऱ्या जगाची माहिती आहे. अभ्यासही मी व्यवस्थित करतो आणि तरीही सगळ्या गोष्टींमध्ये मला रस आहे. मी सदैव सगळ्यांना मदत करत असतो. सुरुवातीपासून मला माझी अम्मी खूप आवडते आणि आमच्यामध्ये खूप नजदिकी आहे. जरी शबनम आपा तिला मदत करायला असली तरी माझ्या स्वभावामुळे अम्मीला माझ्याकडूनच खूप मदतीची अपेक्षा असते. मी नेहमी अम्मीच्या जवळ असतो, तिच्यासोबत बोलत असतो, तिच्यासोबत गंमत करतो. माझ्या खेळकर स्वभावानं मी तिचा तणाव कमी करतो आणि म्हणून मला अम्मी खूप मान देते. रात्री जेवण झाल्यानंतर सगळे आपापल्या बेडरूममध्ये झोपायला जात, पण मी अम्मीसोबत किचनमध्ये असतो. तिला भांडी धुवायला मदत करतो, तिच्यासोबत बोलत असतो, तिला जगात काय घडतंय ते सांगत असतो. ती नेहमी माझं कौतुक करते आणि म्हणते की माझ्या वयाच्या मानानं मी खूपच मॅच्युअर आहे. आम्ही इतके नजदीक होतो की आम्ही कुठल्याही विषयावर बोलायचो, तसेच मनातल्या सुप्त भावनाही एकमेकांना सांगायचो. माझ्या अम्मीच्या जवळपास राहून माझ्या लक्षात आलं की ती एकदम सेक्सी आहे. मग मी माझ्या अम्मीला जरा वेगळ्याच नजरेनं पाहू लागलो. अम्मीचे काळे भोर आणि लांब सडक केस जे तिच्या नितंबाच्याही खाली पोहोचत होते. 3 मुलं झाल्यानंतरही तिची जवानी ढळलेली नव्हती. चमकीले डोळे, तेज तर्रार नाक आणि चेहराही एकदम आकर्षक. तिची कांती अगदी गोरी आणि अगदी उजळदार होती. हळूहळू मी माझ्या अम्मीला एक आकर्षक स्त्री म्हणून निरखू लागलो आणि तिच्याविषयी माझ्या मनात लैंगिक भावना जागृत झाल्या. आता जेव्हा ती मला मिठी मारायची तेव्हा मला तिच्या गुबगुबीत स्तनांचा मऊ स्पर्श जाणवायचा आणि मी उत्तेजित व्हायचो. मी अम्मीला बोलायला सुरुवात केली की ती खूपच खूबसूरत दिसते आणि किती आकर्षक आहे. तेव्हा माझ्या तोंडून तिची तारीफ ऐकायला तिला मजा वाटायची आणि तिला हसायला यायचं. मी त्याच्यासाठी फूल किंवा गजरा आणायला सुरुवात केली, जो ती आवडीनं आपल्या केसांमध्ये लावत असे. कधीकधी मी तिच्यासाठी परफ्यूम किंवा अत्तरही आणत असे, जे घरात असताना ती अंगाला लावत असे. मी तिला दाखवण्याचा प्रयत्न करत होतो की ती किती खूबसूरत आहे आणि मी तिच्यावर किती प्रेम करतो ते. इम्रान भाई आणि शबनम आपा मला अजूनही दूध पिच्या बच्चा म्हणून चिडवत असत, कारण मला अजूनही अम्मी लागते आणि मी नेहमी तिच्या भोवती गोठाळत असतो म्हणून. पण मी त्यांची पर्वा करत नव्हतो.
प्रत्येक शनिवारी संध्याकाळी आम्ही आठवड्याच्या खरेदीसाठी जात असे आणि ती मला सोबत नेत असे. खरेदी झाल्यानंतर आम्ही मरीन ड्राईव्हला समुद्र किनाऱ्यावरती जात असू आणि एका टोकावरून चालत चालत आम्ही गिरगाव चौपाटीपर्यंत जात असू. चालता चालता कधी मी तिचा हात हातात धरत असे तर कधी तिच्या कमरेत हात टाकून तिला चिटकून चालत असे. चौपाटीला पोहोचल्यावर एका टोकाला असलेल्या खडकाळ जागी आम्ही बसत असू, शक्यतो गर्दीपासून दूर. तिथे बसल्यानंतर आम्ही गप्पा मारत असू, हसत खेळत असू, एकमेकांना चिडवत असू. जर ती शांत बसलेली असेल तर मी तिच्या खांद्यावरती हात टाकत असे आणि मग ती मागे होऊन माझ्या खांद्यावरती डोकं टेकून शांत बसत असे. नंतर मग आम्ही बसने घरी येत असू. मला माहीत होतं की तिला आमचा ह्या आठवड्याचा प्रोग्राम आवडत असे. असेच आम्ही बोलत हसत खेदळत समुद्रकिनारी एकदा चाललो होतो. आमच्या समोरून एक माझ्याच वयाचा मुलगा आणि मुलगी हातात हात घालून येत होते. आम्ही त्यांना पाहिलं आणि ती माझ्याकडे पाहून हसली. मीही तिच्याकडे पाहून हसलो, पण ती का हसली ते मला कळलं नाही. मग आम्ही चौपाटीला पोहोचलो आणि आमच्या नेहमीच्या जागी बसलो. थोड्या वेळानं आम्मीने मला विचारलं, सलीम बेटे, तू कधी कुठल्या मुलीसोबत त्या मुलासारखा हातात हात घालून चाललायस का? कधी तू कोणत्या मुलीला प्रपोज केलंयस का? प्रेमात पडलायस का? किंवा तुला एखादी गर्लफ्रेंड आहे का? मी जराही विचार न करता तिला पटकन जवाब दिला. मी माझ्या प्रेमभावना काही मुलींना सांगायचा प्रयत्न केला, पण माझ्या मनात तुझाच विचार असायचा. मी फक्त तुझ्यासोबतच तसा हातात हात घेऊन चाललोय, तेव्हा तूच माझी गर्लफ्रेंड आहेस. तिने पटकन वळून हैराण होऊन माझ्याकडे पाहिलं. तिला काहीतरी बोलायचं होतं, पण काहीच न बोलता तिनं तोंड फिरवलं. मी काही चुकीचं बोललो का? मी परेशान होऊन तिला विचारलं. आपण आता घरी निघायला पाहिजे, तिनं बऱ्याच वेळानं शांतपणे म्हटलं. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. परंतु पुढे काय होईल ते पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे बरं. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.